नमस्कार, मी वयमची क्रांती. आपण सध्या वेगवेगळ्या विषयांवरती यूट्यूबच्या माध्यमातून चर्चा करतोय. आता 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आणि ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण वीरमाता अनुराधा गोरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कॅप्टन विनायक गोरे यांच्या त्या आई आहेत आणि त्यांनाच आपण विचारणार आहोत की एकंदरीतच जवान होणं आणि जवान झाल्यानंतरचा जो काळ असतो तो काळ आणि मुलांना जर यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी काय काय तयारी करावी या संदर्भात आपण छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खरं तर वीरमाता ही तुमची ओळख आहे आणि शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या तुम्ही आई. जेव्हा विनायक लहान होते आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की मला आई जवान व्हायचंय किंवा मला सैन्यात जायचं आहे, काय वाटलं तुम्हाला त्यावेळी आणि कशी होती, म्हणजे तुमची रिॲक्शन कशी होती? तुम्ही परवानगी दिलीत का? खूप खुश होते मी, कारण मी सातारची ना, त्यामुळे सातारला सैन्यात जाणं हे काही हे नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे ना, मुद्दामून सांगावं लागतं मुलांना असं नाही, त्यांच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला कळत जातं. म्हणजे आमच्या घराच्या भिंतींवर त्यावेळेला सगळीकडे शिवाजी महाराज मावळे काढलेले असायचे. नंतर घरामध्ये ती मातीची जी खेळणी असतात त्याच्यामध्ये असे सिंह होते, हत्ती होते आणि तो मग काठी घेऊन त्यांच्याशी खोटी खोटी लढाई करायचा. त्याच्यानंतर अगदी लहानपणापासून, म्हणजे मला वाटते मुलं केजीत जायच्या अगोदरपासून तो व्यायामशाळेत जात होता. पहिलं त्यांनी ट्रेक केलं ते दुसरीत असताना, म्हणजे ज्या वेळेला मुलं शाळेत पाठवायचं तरी पालक सोडत नाहीत एकटे, पण तो त्यांनी ट्रेक केला. हिमालयाचा ट्रेक त्यांनी 6वीत असताना केला आणि त्याच्यानंतर त्याला सगळं, म्हणजे अभ्यासात तर तो हुशार होताच होता, पण आउटडोअर गेम्स, फुटबॉल असेल किंवा क्रिकेट सोडू ना, क्रिकेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला पहिल्यांदा गोष्टी ऐकायला आवडायच्या खूप, आणि मग वाचन, म्हणजे प्रचंड वाचन, की ज्या वयात मुलं नेपोलियन सावरकर हातातही धरणार नाहीत त्या काळात त्यांनी प्रचंड वाचन या सगळ्या गोष्टींचं केलं होतं. त्यामुळे मला काहीतरी त्याला वेगळं करायचं हे जाणवत होतं. आणि नाही, आमच्या घरामधून विरोध नाही खरोखरीच झाला, म्हणजे मी तर नाहीच केला, पण त्याच्या बाबांनी विरोध असा नाही केला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बाबा त्यावेळेला कामाच्या निमित्ताने खूप बाहेरगावी असायचे, परदेशात पण असायचे, पण जेव्हा ते घरी असायचे ना तेव्हा मी रोज रोज रात्री गीतारहस्य वाचायचो, एक श्लोकच. पण गीतारहस्य शेवटी काय सांगतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्यामुळे असं नाही वाटलं की अरे कशाला जायचं वगैरे. आणि दुसरी गोष्ट अशी, मला आता तर या टप्प्यावर तर प्रत्येकाला असं वाटतं की आयदर धिस ऑर दॅट, सामाजिक कार्य असेल किंवा लष्कर असेल, कोणीही आपलं 12वी झाला, 10वी झाला, नोकरीला लागला, परदेशात गेला असं असताच कामा नये. इट शुड बी ऑब्लिगेटरी फॉर इच अँड एव्हरी स्टुडंट, मग तो म्हणजे मेल और फिमेल, दे हॅव टू डू समथिंग फॉर द कंट्री अँड देन ओनली दे शुड स्टार्ट देअर करिअर. दॅट इज अ राईट टाइम. आता आपण जर असं केलं नाही तर देशाचं भविष्य, कारण ही मुलंच उद्याच्या देशाचं भविष्य आहे. कसं होतं त्याचं बालपण? म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तो खेळामध्ये म्हणजे खूप खेळ खेळायचा, वाचनाची आवड होती, पण इतर मुलांसारखं हट्ट करणं किंवा मला हे पाहिजे आहे किंवा हेच मला करायचंय असं होतं का त्याचं बालपण? असे तर हट्ट खाण्यापिण्याचे त्याचे कधीच नव्हते. खोडकर होता, खेळाडू होता आणि मस्तपैकी मध्ये पोहणं बिणं सगळ्याचीच त्याला आवड होती. खाण्यापिण्याचा मात्र कधीच तरी हट्ट केला नाही आयुष्यात. त्यांनी हट्ट फक्त हट्टही म्हणता येणार नाही खरं, कारण त्यांनी म्हटलं आणि आम्ही ते मान्य केलं. 10वी झाल्यानंतर त्याला बक्षीस हवं होतं, पण ते असं आलतू फालतू नको होतं, त्याला एअरगन हवी होती. आणि मग त्याचे बाबा आणि तो 2 जण गेले आणि ते एअरगन आमच्याकडे आहे अजूनही, पण त्याच्यानंतर त्यांनी दुसरा हट्ट म्हणण्याची इच्छा व्यक्त केली की बीकॉम झाल्यानंतर काय म्हणजे होणार हे आम्हाला गृहीत धरलेलं होतं, चांगल्या मार्काने होणार हेही गृहीत धरलेलं होतं. रिझल्ट लागायच्या अगोदर सीएच्या टर्म्स त्यांनी भरायला सुरुवात केली होती. पण विवेकानंद जे स्मारक आहे ना कन्याकुमारीचं, तिकडे जायचंय आणि आम्ही खरंच गेलो, साऊथची टूर केली आणि त्याच्यामध्ये विवेकानंद त्यांचं जे स्मारक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे आम्ही जेव्हा सूर्यास्त बघत होतो, तिथे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना की तिन्ही समुद्र एक आणि डुबतो तो, तेव्हा तो आमच्या बरोबर नव्हता. तर तो जिथे ध्यान लावतात
ते ध्यान तिथे होता. आणि तिथून येताना त्यांनी जी पुस्तकं विकत घेतली होती दे वर डिफरंट. म्हणजे 20 वर्षाचा मुलगा रिबर्थवर पुस्तक विकत घेतो, इट इज समथिंग डिफरंट. बरोबर. पण त्याच्या डोक्यात काहीतरी असं वेगळं चाललं होतं. याचा अर्थच असा की ही वॉज रेडी फॉर द सॅक्रिफाईस फ्रॉम द बिगिनिंग. आम्हाला ती जाणीव झाली खूप उशिरा, पण त्याच्यामध्ये त्याला काही असं वाटलं नव्हतं की इट इज आय हॅव टू डू इट. ते दोनच फक्त मला आठवतात. हा, तर तुम्ही म्हटलं की त्याने गन मागितली, हट्ट केला, म्हणजे त्याच्यामध्ये जे देशासाठी मी काहीतरी करणार हे अगदी बाल, तेव्हा देशासाठी करणार असेल मला माहिती नाही, पण ही वॉन्टेड टू हॅव द गन. गनमुळे तुमची एकाग्रता वाढते. गन जी असते ना ती शेवटी सैनिक कशासाठी वापरतो, नॉट टू किल अदर्स पण प्रोटेक्ट ऑल्सो, आणि त्यात रक्षण. बरोबर. आता पुढे जाऊन मी असं विचारेन की तुम्ही छान प्रकारे त्याला परवानगी दिलीत, नंतर सैन्यामध्ये दाखल झाला, पण आजकालची जी जनरेशन आहे त्याला एखाद्याला वाटलं की मला जर जवान व्हायचंय, मला सैन्यात भरती व्हायची आहे, तर काय, म्हणजे तुम्ही त्याला काय गाईड कराल आणि त्यांच्या पालकांना कसं समजावलं? कारण तुमच्यासारखे समजूतदार पालक प्रत्येक मुलाला लाभतीलच असं नाही ना, कारण बऱ्याच जणांची या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांच्या मनात एक प्रकारे की काय होईल किंवा ह्या प्रकारच्या अनेक गोष्टी असतात. तर अशा आई वडिलांना आणि अशा मुलाला तुम्ही काय सल्ला द्याल? दोन गोष्टी असतात की मला बरेच वेळा जाणवतं की मुलाचं प्रिपेअर्डनेस असतो पण आई वडील मागे पाय खेचतात, त्यांनी असं करू नये. का बरं? आपल्या हिंदू धर्मात तर सांगितलंय ना, मनुष्य अमर्त्य नाहीच आहे. मग कुठेतरी प्रत्येकाला आत्ता हल्ली आपण बघितलं, चिरडून मरण आलं, अपघातात मरण आलं, किंवा काही जणांना अगदी लहान वयात, म्हणजे आत्ताच्या आत्ता ओळखीत असं झालं की अगदी लहान वयात 10वी मुलगी नाही झाली, 12वी नाही झाली, कॅन्सरनी गाठलं. मग त्याच्यापेक्षा देशासाठी करताना गेला तर काय फरक पडतो, हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे सैन्यात गेला की तो मरतोच किंवा असं मरण शहीद होणार असं काही ठरलेलं आहे का? मी तर उलट म्हणते की तेव्हा ते जातात ना, तेव्हा आमच्या डोक्यात हे कधीच आलेलं नसतं की असं काही होईल. आपण असं समजून चालतो की तो जाईल, त्याचा प्रोग्रेस होईल, आणि जवान म्हणून भरती होणं वेगळं आहे आणि अधिकारी म्हणून भरती होणं परत वेगळं आहे. पूर्वी जवान म्हणून अगदी नॉन मॅट्रिक 5वी 7वी लिहिता वाचता आलं गेला चालत होता, आता तसं नाहीये. सगळीकडे टेक्नॉलॉजी वापरली जाते, तेव्हा मिनिमम तुम्हाला 10वी 12वी व्हावंच लागतं, टेक्नॉसावी असावं लागतं, स्मार्टनेस तुमच्यामध्ये लागतो, प्रॉम्प्टनेस लागतो, आणि कोणत्याही परिस्थितीत ऍडजस्ट करायची तयारी लागते. म्हणजे पालकांनी खूप मुलांना गुडी म्हणून जर वाढवलं तर काही वेळेला असंही आजकाल केसेस आढळतात की मग ती मुलं परत येतात. तसं झालं तर ते फार वाईट. मग म्हणजे त्यांच्या अख्ख्या करिअरवर तो एक बोल्ड राहतो. बरोबर. मला असं वाटतं की उत्तराखंडमध्ये आणि युपी बिहारमध्ये अशी कित्येक, हरियाणामध्ये अशी कित्येक खेडी तुला सापडतील की त्या ठिकाणच्या लोकांचं, महाराष्ट्रामध्ये पण मला वाटते सातारा जिल्हा आणि कोकणामध्ये अशी 2 गावं आहेत की त्या ठिकाणचं फर्स्ट आणि लास्ट एम सैन्य. कारण गंमत अशी आहे की याची कल्पनाच इतरांना नसते की सैन्यातून जेव्हा तुम्ही रिटायर होता ना, ते खूप यंग एज मध्ये होता, आयदर अधिकारी असेल किंवा जवान असेल, आणि मग तुमची दुसरी करिअर सुरू होते आणि ती सुद्धा इक्वली ब्राईट असते. म्हणजे तुला एकही सैनिक रिटायर झालाय 30व्या 35व्या वर्षी किंवा अधिकारी 40-50व्या वर्षी आणि रिकामा घरात बसलाय, बाकीचे लोक रिटायर्ड बरेच वेळेला घरी बसतात, तसं त्यांच्या नशिबात कधीच नसतं. खास करून एअरफोर्स, नेव्ही, ते तर त्यांना ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट इंजिनियर्स खूप असतात, ताबडतोब जॉब मिळते. तीच गोष्ट आर्मीची असते, किंवा स्वतः त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही स्वतःचं प्रोफेशन कसा सुरू कराल, स्वतःचा व्यवसाय कसा सुरू कराल, त्यांना एज्युकेशनल लीव्ह दिली जाते. आणि बरेचसे लोक असेही असतात की सैन्यात जाताना 12वी वगैरे झालेले असतात, पण बाहेर पडताना ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, मॅनेजमेंटचे कोर्स केलेले असतात, आणि परत त्यांची दुसरी करिअर सुरू असते, आणि दॅट इज ब्राईट करिअर. म्हणजे जे लोकांच्या एक डोक्यामध्ये असतं की सैन्यामध्ये फक्त जायचं आणि सीमेवर राहायचं, तर असं नसतं, तर याही पेक्षा पुढे जाऊन सुद्धा ते आयुष्यात खूप काही करू शकतात. इथे आणखीन एक मला तुला आवडेल की प्रत्येक सैनिक सीमेवर आणि लढतच असतो असं बिलकुलच नाहीये. अशी जी इन्फंट्री आहे त्याची संख्या किती आहे? 10 ते 15%. बाकी मग त्यांना सिग्नल्स लागतात, इंजिनियर्स लागतात, डॉक्टर्स लागतात, आर्किटेक्ट लागतात. इव्हन तुमचं अगदी हजबंडरी त्याच्यामध्ये गार्डनिंग, प्रत्येकात सुतार लागतात, धोबी लागतात, पंडित लागतात. म्हणजे ही तर मला वाटते लोकांना कल्पनाच नाहीये की आपल्यापेक्षा ते लोक देवाला मानतात. म्हणजे कोणत्या एका कामगिरीवर जाताना प्रत्येक ठिकाणी देऊळ असतं, देऊळ आपल्यासारखं नसेल पण ते देऊळ असतं. सगळ्या धर्माचे तिथे फोटो लावलेले असतात, प्रसाद वाटला जातो, पूजा केली जाते, आणि मगच ते, कारण शेवटी लढाई इट इज नॉट जस्ट रस्त्यावरचं फायटिंग नाहीये, ते बरोबर खूप वेगळं आहे. तेव्हा त्याच्या सुद्धा गरजा असतात सगळ्यांच्या, आणि सप्लाय वाले असतात वेगळे,
डिमांडची त्यांची एक वेगळी ही असते तेव्हा. आणि आता तर मला असं वाटतं कित्येक जण तर आत्ता म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला ते आपण सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करायचो, आता आपण एक्सपोर्ट करतो. आणि जे एक्सपोर्ट करणारे हे जे वेगवेगळे रिसर्च करणारे असतात ना ते बरेच वेळेला तुला एक सर्व्हिस पण दिसतील. अशी कित्येकांची युनिट्स आहेत की 100% युनिट्स त्यांनी सेट केली. बरोबर बरोबर, नक्कीच. तेव्हा हा खूप मोठं क्षेत्र आहे. हो हो हो. आणि बेसिक हे आहे की तुम्ही ऍटलीस्ट 12वीचं शिक्षण तरी घेतलंच पाहिजे. हो हो. आणि त्याच्याबरोबर खेळ पाहिजेत, जनरल नॉलेज पाहिजे, बुकिश नॉलेज पाहिजे. फिटनेस नॉट ओनली फिजिकल फिटनेस, फिजिकल आणि मेंटली फिटनेस. येस, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता मी थोडासा एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारेन, कदाचित आपण जरा थोडं मागे जातोय. जेव्हा तुम्हाला कॅप्टन विनायक यांच्या बाबतीत कळलं की ते शहीद झाले आहेत, कुपवाडा हे जे तिथे त्यांचं हे चाललं होतं सैन्याच्या रक्षणाच्या वेळी ते धारातीर्थी पडले, आणि हे जेव्हा तुम्हाला कळलं, आई म्हणून एक खरंच ही बातमी जेव्हा कानावर पडते तेव्हा आपल्या भावना वेगळ्या असतात. पण असे अनेक ज्या आहेत आपल्या माता भगिनी आहेत, या सगळ्यांना अशा परिस्थितीवरती कशी मात करावी, काय सांगाल तुम्ही? मी तुला सांगू का, हा प्रश्न सामान्य माणसांना पडतो. वीर माता किंवा वीर पत्नीला हा प्रश्न कधीच पडत नाही. कारण गेल्या आता जवळजवळ म्हणजे 95 पासून आजपर्यंत मी अनेक वीर मातांना भेटले, वीर पत्नींना भेटले. जेव्हा एखादा सैनिक सैन्यात जातो ना तेव्हा अख्खं घरच्या घर सैन्यमय झालेलं असतं. आणि कित्येक तुला अगदी खेड्यापातल्या बायका त्यांच्या डोळ्यात पाणी जरूर असतं, कारण स्वतःच्या पोटचा गोळा गेलेला आहे. भविष्य आता म्हणजे उदाहरणार्थ विनय एकुलता एक होता, कारण म्हातारपणची काठी मी कोणाकडे जायचं, बिग क्वेश्चन आहे ना माझ्यासमोर, की जोपर्यंत माझे हातपाय हलतात तोवर ठीक आहे, पण पुढे काय, नोबडी इज देअर टू लुक आफ्टर मी. ते मुलगी असणं वगैरे हा भाग वेगळा, पण मुलगा जो हक्काचा असतो. पण त्या सगळ्यांची हीच भावना असते की दे आर मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि मला वाटते माझ्या बाबतीत तर विनयनी अशी मेंटल प्रिपरेशन माझी चांगलीच करून घेतली होती. शेवटच्या सुट्टीला जेव्हा तो आला होता तेव्हा आमचं जे काही डायलॉग किंवा जे काही झालं होतं त्याच्यावरून आय हॅड लिटल बिट आयडिया की काही होऊ शकतं. मेंटल प्रिपेअर्डनेस असतो. आणि मग दुःख होतं ते कधीच न संपणारं असतं, मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. असं नाही की काय करायचं ढाया मोकळून रडत राहतील, किंवा इतर जण म्हणतात त्याच्यातून कसं बाहेर पडायचं तेच कळत नाही. आणि बरेच वेळेला असंही होतं की इतरांचं दुःख आणि आमच्या दुःखाच्या असा फरक असतो की काही काही सोशल ऑर्गनायझेशन पुढे येतात. उदाहरणार्थ मला म्हणजे पहिल्यांदा आमंत्रण आलं एका शाळेतून, कारण मी सैनिक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. माझं जरा थोडं स्पेअर वेगळं होतं. माझे मिस्टर खूप वेगळ्या पोस्टवर होते, त्यामुळे सगळ्या कंपनीज वगैरे मला अप्रोचेबल होतं. पण असं जेव्हा नसतं ना, त्यांना सुद्धा जे एक सुब्रमण्यम म्हणून जो गोरेगावमध्ये आहे त्याला ते कोणतं ते अनाम प्रेम, ती संघटना, किंवा ह्याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये एक फॅमिली आहे विनय बेटा सज्जान, त्यांच्यासाठी एक दुसरी ब्रह्मविद्या वगैरे ते लोक पुढे आले. असे कोण ना कोण. आणि मग जिथे ज्याची वेवलेंथ जुळते ना त्याच्या तिथे जोडले जातात बरेच वेळेला. वीर पत्नी असतात त्यांना मुलांना वाढवायचं असतं, आणि परत सासू सासरे आणि माहेर, तर बॅलन्स सांभाळायचा असतो. पण त्यांना नोकरी सैन्य देतं, बघून देतं त्यांच्या योग्यतेप्रमाणे, आणि मग त्याच्यामध्ये त्या जातात. पण त्यांची मुलं सुद्धा कित्येकदा असं दिसतं आपल्याला की ती परत सैन्यात जायचं म्हणतात. मृत्यूला न घाबरणं, बरोबर, हे खरंच म्हणजे तेच त्या रक्तातच असतं. अभिमन्यूची गोष्ट, ते प्रत्येक अभिमन्यू असतो. बरोबर आहे. आता बघा, स्वातंत्र्य दिन म्हणा, प्रजासत्ताक दिन, आपली अगदी गाणी लावून मोठमोठ्याने देशभक्ती सगळीकडे म्हणजे दाखवली जाते, की प्रदर्शन मांडलं जातं, मी केवढा मोठा देशभक्त, आणि सगळं आपण बघतो. पण काय माहितीये का, की देशभक्ती म्हणजे नक्की काय हे कोणालाच कळत नाही असं मला वाटतं. कारण निरीक्षणातून जे आपण हे असं प्रदर्शन मांडतात त्यापैकी आजच्या या जनरेशनला तुम्ही काय सांगाल? तुमच्या मते देशभक्ती म्हणजे काय आणि ती त्यांनी कशी जोपासावी? मला वाटतं देशभक्ती, राष्ट्र म्हणजे मी आणि मी म्हणजे राष्ट्र, राष्ट्रासाठी काहीही म्हणजे देशभक्ती. त्याला असंख्य 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 आयाम आहेत. कोणतीही तुम्ही जी कृती कराल, म्हणजे मला आता असं वाटतं की काही जणांना माझं म्हणणं कदाचित पटणार नाही, पण लोकसभेमधली भाषणं काय, किंवा आता लंडनचा म्हणजे ब्रिटनमध्ये हुजूर आणि मजूर पक्ष ते पण सत्तांतर झालं, आणि आपल्या इथे जे मतदानाला गेले नाहीत ना ते पण मला वाटते देशद्रोही, मी असं त्याला म्हणेन. कारण तुमचं अंतिम हित काय आहे? कारण बऱ्याच वेळेला आजकाल असं होतं की
टीव्हीच्या मालिका आणि एक कोणत्या तरी एक भ्रामक विश्वामध्ये आपण वावरतोय आणि अगदी लहानपणापासून ते तरुणांपर्यंत किंवा म्हाताऱ्यांपर्यंत नेमकं राष्ट्र म्हणून मला काय करायचंय अशा प्रकारचे कार्यक्रम ना वृत्तपत्रामध्ये लिखाण येतं ना टीव्हीवर दाखवलं जातं ना काही हे केलं जातं. तर ते खूप गरजेचं आहे आणि कुठेतरी आपण चुकीच्या मार्गाने चाललोय असं मला वाटतं. मगाशी तू म्हणालीस की देशभक्ती देशप्रेम म्हणजे जे रेकॉर्ड लावून कार्यक्रम करतात त्यांच्यात नाहीये असं मला नाही वाटत, पण त्याचा मार्ग योग्य नाहीये. तिसरी गोष्ट अशी आहे की नेमकं भारतवर्ष त्याचं होणार आहे काय ह्याचं खरं चित्र लोकांसमोर अजून क्लिअरच नाहीये. मला वाटते गेले माझा स्वतःचा जो युट्यूब चॅनल आहे अनुराधा गोरे कथासागर, त्याच्यात मी निवडणूक झाल्यानंतर एक पहिला व्हिडिओ केला होता. गेली काही वर्ष मी फॉरगॉटन किंग्स आणि किंगडम्स वर मी काम करतेय. त्याच्यामध्ये 6 व्हॉल्युम्स अपेक्षित आहेत. 2 व्हॉल्युम्स प्रकाशित झालेत. तिथे जे तुला दिसतं आहे त्याचं आता डीटीपी झालेलं आहे लेडी वॉरियर्स, म्हणजे स्त्री योद्धा. आत्ताच्या नाही मला सैनिकांतलं बोलायचंय, ज्यांच्यामुळे द कोर्स ऑफ द हिस्ट्री चेंज झाली त्यांच्यावर मी लिखाण केलं. आणि ह्या सगळ्या याच्यात मला आत्ता इलेक्शनचे रिझल्ट जे कोणी अॅनलायझर आहेत त्यांनी सांगण्याच्या पूर्वी माझं पहिलं प्रतिक्रिया ही होती की दिस वॉज नॉट अ इलेक्शन, इट वॉज द धर्मयुद्ध. तो पहिला व्हिडिओ होता. दुसरा व्हिडिओ आजकाल हिजाबचा मुद्दा खूप गाजतोय, पण हा सगळा आता फक्त प्रेझेंटचा विचार करून नाही चालणार. तर आत्ताचं जे प्रेझेंट आहे ते पास्ट आणि फ्युचरशी लिंक करायला पाहिजे. मग त्या व्हिडिओमध्ये मी इथेच घुमला पॅलेस्टाईनचा नारा अशा प्रकारे एक व्हिडिओ केला. त्यालाही खूप पसंती मिळाली. त्याच्यामध्ये मी हैदराबादचा इतिहास की जो माहितीच नाहीये लोकांना, त्यांची बॅकग्राऊंड की ज्यांनी हा तारा दिला तो, आणि मग जिहाद आपल्याकडे मोठे मोठे जिहाद जवळजवळ 26 झाले. तर त्याच्यामधला एक जोधपूरचा जो अर्धा जिहाद होता तो त्याच्याशी लिंक केला, कारण इट इज रिलेटेड टू द अगेन बुरखा घालून जाणं फसवणं असा प्रकारे. पुढचा जो माझा व्हिडिओ असणार आहे तो आता लोकसभेत जी भाषणं झाली ना ते, आणि आता लंडनचा त्याचा जो रिझल्ट लागला त्याच्या आधारे पुढचा मी व्हिडिओ करते आहे. कारण काश्मीर, आता सध्या काश्मीर म्हटलं की काय मी वेगळी सांगायची गरज नाही. हे अब्दुल्ला आणि ते सगळे फॅमिलीज आल्या कुठून कशा, कारण 1300 सालपर्यंत तिथे हिंदू, कोटा राणी वॉज द लास्ट हिंदू क्वीन, आणि मग तिच्याकडून गेली कशी. तर हे सगळे ज्यांनी कोणी तिच्याशी लग्न केलं किंवा सत्ता बळकावली ते काश्मीरी नव्हते, ते काहीतरी चोरी मारी केली, हकलवून दिले गेले. म्हणून आत्ता जसं लंडनमध्ये फार मोठ्या प्रमाणात किंवा युरोपमध्ये हा जो प्रश्न गाजतोय ना की बाहेरचे आलेले लोक, आपल्याकडे पण बांगलादेशी आणि रोहिंगे, तर असे हे जे होते मीर, शाह मीर आणि दुसरा कोण होता तो, त्यांनी सत्ता बळकावली आणि मग काश्मीरचं आत्ता जे काश्मीरचं झालं. तर आता आपण ज्या गोष्टी खूप लाईटली घेतोय किंवा विरोधी पक्ष असतील किंवा आता कोणतेही असतील, मला त्या राजकारणाशी नाही पडायचंय, पण देशाचा म्हणून आपण विचार करतो तर हे किती भयानक आहे सगळं. म्हणजे त्रिपूरमध्ये एक दुबे म्हणून आहेत, त्यांचं भाषण अरे आय ओपनर आहे, पण तुम्ही ते टीव्हीच्या मालिकेमधून बाहेर पडून ऐकाल तेव्हा, आणि जर ऐकलं नसेल तर त्याचं लक्षात आणून देणं की काय होऊ शकतं. तुम्ही या परकीय लोकांना थारा दिल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि इतिहासात काय झालेत हे जोपर्यंत दाखवून देत नाही ना तोपर्यंत होणार नाही. तर असा माझा हा प्रवास सुरू आहे. कारण माझ्याकडे जवळजवळ माझी 31 नॉट छोटी मोठी पुस्तकं मोठी मोठी, आय हॅव ऑथर्ड, आय एम नॉट अ रायटर. तर ते केल्यानंतर इतका माझ्याकडे माल मसाला आहे ना की आता नाही वापरायचं तर कधी वापरायचं. काही जण म्हणतात तू असं बोलतेस तुला भीती नाही का वाटत. असं जर भीती शिवाजी महाराजांनी, राणा प्रतापांनी त्यांनी जर भीती बाळगली असती तर काय झालं, बरोबर. तेव्हा भीती म्हणून नाही, इट इज माय ड्युटी. आणि मोर दॅन दॅट, नॉट ॲज अ ओनली इंडियन सिटीझन, द मदर ऑफ अ कॅप्टन, इट इज माय ड्युटी टू सेव्ह इंडिया. तो नसला म्हणून काय झालं, आय हॅव टू सेव्ह इंडिया. बरोबर आहे. म्हणजे ही तुमची जी देशभक्तीची जी कन्सेप्ट आहे की तो नसला तरी चालेल पण मी माझ्या भारताला पुढे नेणार आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येणार. मला असं वाटतं ज्यांना सैन्याचा भाग सोडून दे, पण ज्यांना शेतीमध्ये आहे त्यांनी आजकाल नवीन नवीन प्रकार खूप प्रयोग केले जातात. वनस्पती आहे त्या वाचवल्या पाहिजे, किंवा मुलांना संस्कार करणं केवढा मोठा, कशासाठी त्यांनी फक्त क्रिकेट आणि तुमच्या स्वतःच्या सोसायटीत पण तुम्ही हे सगळं करू शकता. सो एन नंबर ऑफ आयाम्स आहेत तिथे. मुलांना दप्तरं वाटली आणि वह्या पुस्तकं वाटली,
कोणी वाटेल, ते काही भिकारी नाही आहेत ना. बरोबर. यू हॅव टू गिव्ह देम द व्हॅल्यूज. मूल्य दिली पाहिजेत. खरं आहे अगदी. आता मी जरा वेगळा अजून एक गमतीशीर प्रश्न विचारते ह्या सिरियस नोट नंतर. आम्हाला विनायक सरांचे काही बालपणीचे तुमचे आणि त्यांचे जे तुम्ही विसरूच शकत नाही असे रंजक किस्से सांगा ना काही. कितीतरी सांगता येतील, एक ना दोन, अनेक किस्से सांगता येतील. म्हणजे मला असं वाटतं की आता तू 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचा उल्लेख केलास, तर त्याचे बाबा तेव्हा काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तेव्हा टीव्ही मध्ये 1-2च चॅनल असायचे. तर मी, विनय आणि विनयची बहीण सुजाता, आम्ही 3 जण बसलो होतो आणि असं 26 जानेवारीची परेड बघत होतो. परेड बघता बघता नुकतीच त्यांनी कुठून तरी आमच्या इथे तो मेळा होता आणि एक शिट्टी आणली होती, छोटीशी असते ती, आणि ती तो त्या परेड बरोबर वाजवत होता, 1-2 परेड. आणि मग थोड्या वेळाने एकदम गेली 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 गेली, मला काही कळेना की गेली गेली असं असं काय करतो. तर चुकून तरी ती शिट्टी नादामध्ये गेली गेली. अर्थात खूप सिरियस मॅटर नाही, म्हणजे आत्ताच्या डॉक्टरने सांगितलं असतं ऑपरेशन करा, पण आमचे जोगळेकर डॉक्टर होते, म्हणाले का आई करायचं नाही, शांत बसायचं, भरपूर केळी खायची 2-3 दिवस, आपण एक्सरे काढूया आणि मग ती किट्टी जाईल पडून. तर असे 1 ना 2, एकदा असं धावत 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 आला आणि असं जस्ट तोंडाने काहीतरी असं पुसलेलं होतं, पण मला कळेना की याचा काय डोळ्याला लागलाय, नाकाला लागलाय, कानाला लागलाय, कारण पडणं आणि लागणं हा स्थायी भाव होता. इथे बघ त्याची हे होती जखम, काय म्हणतात, कोक पडली, इथे कोक पडली, पायाला लागलं, पाय मोडला. सो इट वॉज अ रुटीन थिंग. अशा मजा मजा असायच्या खूप. आता तुम्ही म्हटलं की तुम्ही ऑथर आहात, अनेक पुस्तकं तुमची आहेत असं तुम्ही म्हटलं, म्हणजे साहित्य क्षेत्रात आहात. त्यानंतर तुम्ही जवानांसाठी अनेक उपक्रम राबवता, म्हणजे त्यांना सहकार्य करणं, म्हणजे त्यांच्या फॅमिली राबवता असं नाही मला म्हणता येणार, पण जवान मध्ये नेमकं काय असतं हेच लोकांना माहिती नसतं. मी त्यांच्याशी भेटलीये, म्हणजे किती लोकांशी भेटली आहे अनगिनत. ओके. जवान असतील, त्यांचे अधिकारी असतील, आणि त्यांच्याकडून मग तिथल्या स्टोरीज ऐकून घेऊन त्या मग मी लिहिलेल्या आहेत. ओके. अशा 1-2 नव्हेत, असंख्य आहेत. नाही, पण हे जे सगळे आहेत यांच्यासाठी तुम्ही सामाजिक पातळीवरती पण अगदी त्यांच्या पाठी अगदी खमक्या कशा उभ्या असता. तर त्यांच्या कोणत्याही उपक्रमामध्ये, म्हणजे आता तू माझ्या व्हॉट्सअप जर बघितलंस ना, तर प्रत्येक जण ते लाईक टू ऍड मी इन देअर दिस, तर हा एक भाग असतो. आणि काही त्यांचे आंदोलन असतील तर मी जाते, आणि अगदी त्यांच्या फॅमिलीशी सुद्धा तुम्ही आपुलकीने वागता. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये आजकाल तर असं होतं की अनेक क्रमांकामध्ये मला त्यांना फेलिसिट करण्यासाठी बायकांना बोलवलं जातं. त्या बायका निर्धास्तपणे माझ्या खांद्यावर हे टाकून रडू शकतात, आणि माझ्याकडे बघून त्यांना असं वाटतं की नाही, आम्हाला कोणतरी आमच्यातलं भेटलं. ही एक आपुलकीचं नातं. आणि पूर्वी आमच्या जेव्हा वेटरन होते किंवा आम्ही सुरुवातीला सगळे पालक 26/11चा हल्ला झाल्यानंतर कुलाब्याला गेलो होतो, मग आमचे भेटणं असतं, किंवा आता बरेच दिवसात झाल्या नाहीत पण एक दरबार भरणं असं त्याला म्हणतात. सगळ्या वीर पत्नी वीर मातांना एकत्र बोलवलं जातं, तिथे जातो, त्यामुळे एकमेकांशी ओळख होते. आणि मग त्यांना दिलासा देण्याचं काम मी करते, कारण आमच्यासाठी आर्मी भरपूर करत असते. ते लोकांना वाटतं ना की एखादा तो शहीद जेव्हा होतो तेव्हा ती फॅमिली ह्याच्या वाऱ्यावर नाही आहेत, फुल्ली प्रोटेक्टेड असतो आम्ही. पेन्शन असेल, मेडिकल फॅसिलिटी असेल, प्रवासाची फॅसिलिटी असेल, शिक्षणाची मुलांच्या सोय असेल, मुलांना हॉस्टेल्सची सोय असेल, वीरपत्नीला जॉब किंवा इतर सिक्युरिटी हवं असेल. आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं आहे, असं नाही. मला वाटते युपी मध्ये तर त्यांनी अशी वीर पत्नीची भवन बांधलेली आहेत. दिल्लीमध्ये कारगिल कॉलनी आहे, कारण खूप लोक गेले ना. किंवा पुण्यामध्ये आपल्याला 62च्या युद्धामध्ये खूप मराठा युनिट होतं, कारगिलमध्ये मराठा युनिट नव्हतं. तिथे कॉलनीच्या कॉलनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना बांधून दिली होती. म्हणजे एकत्र राहिलं ना की आपण जसं म्हणतो ना की एकाच लोकल मधले प्रवासी एकत्र, एक वेगळी भावना, तशी त्या एकत्र राहिल्यामुळे एक वेगळी त्यांच्यामध्ये भावना तयार होते. असं खूप काही काही आर्मी करत असते. तर मला वाटते मेडिकलच्या बाबतीत तर तुला माहिती आहे की आजकाल मेडिकल म्हणजे केवढा खर्च असतो, पण त्याचा जो कोणी एनओके असतो किंवा त्याचे पेरेंट्स असतात, एव्हरीथिंग इज फ्री फॉर अस. खूप जणांना हे माहितीच नसतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला वाटतंय की वी आर इन गुड रिलेशन. म्हणजे आत्ता विनयला जाऊनही इतकी वर्ष झाली, पण आत्ता गेल्या एक 15 दिवसापूर्वी त्याच्याच बरोबर शिकलेला डेहराडूनचा त्याचा बॅचमेट तो येऊन गेला, ओम श्रीराम. कधी कधी मग आत्ता त्याने, मी विसरले ते तारीख, पण आंटी ये दिन है जिस दिन हमको इधर स्टार लगा था, तो फोटो. म्हणजे हे सगळं असतं. आता त्याच्या बरोबरीचे सगळे रिटायर झाले असतील,
पण त्याच्या युनिट मधले कित्येक जण त्यांनी विनयला कधी बघितलंही नसेल, पण जर काही कामासाठी आले तर त्यांना घरी यायला नाही जमणार, पण फोन येतो की माझी म्हटलं की ओळखावं की कोणीतरी असावा. किंवा गेली काही वर्ष कलिनेला इथे युनिट आहे, एका कामाच्या निमित्ताने, कलिनेला माझं फारसं जाणं येणं नव्हतं पूर्वी, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मी तिकडे गेले त्यांना कळलं. मला फोन आला एकदा की दिवाली पे क्या कर रही है. मैं बोली नहीं, मैं किधर नहीं जाती हूँ दिवाली के टाइम, मुझे नहीं अच्छा लगता है. मुझे अच्छा नहीं लगता है मतलब ऐसे लगता है कि और लोगों को क्या लगेगा पता नहीं. मग ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे गाडी आली आणि आता हा रुटीन झालाय की दरवेळेला दिवाळीत पूर्ण नव्हे, एक दिवसांचा मेळा असतो तेव्हा गाडी मला न्यायला येते, मी तिथे जाते, मेळ्यात सहभागी होते. कारण एव्हरीथिंग इज एव्हरीवन इज इम्पॉर्टंट. ते खूप वेगळं असतं. ते मला वाटते इतर ठिकाणी विनयच्या बरोबरीचे जे कोणी गेले असतील त्यांना हा अनुभव येतो का? नाही. कारण हा जो वननेस आहे ना, कारण तुमचं फक्त हे पार्टी आणि ह्याच्या पुरतं नातं नाहीये, रक्ताचं नातं आहे, एकमेकाशी जोडलं गेलेलं, फुलाही सोसावी लागते. ते खूप वेगळं असतं आणि मला वाटतं ते लोकांना कळणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. तुम्ही मुख्याध्यापिका म्हणून एवढे वर्ष कार्यरत होतात. मुलांमध्ये तुम्ही, तुमचं आयुष्य मुलांमध्येच गेलं असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये तुम्ही रमलात, त्यांना घडवलं, त्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यासाठी तुम्ही मुलांचा वाचनवेग कसा वाढावा या बाबतीतही तुम्ही यापूर्वी बोलला आहात. आणि विज्ञान खेळणी हा जो तुमचा काही म्हणजे कार्यशाळा आहेत याबद्दलचा, तर हे सगळं जरा सविस्तर सांगा ना. कशी मुलांना वाचनाची गोडी लावता येईल आणि कसे तुम्ही विज्ञानाचे छान छान कार्यशाळा घेऊन त्यांना कसं हे केलं ते सांगा ना. म्हणजे मला वाटते वाचनवेग वर्ग आणखी सेल्फ स्टडी टेक्निक्स हे माझे पूर्वी मी करत असे, आता नाही काही करत त्याच्यातलं, कारण आता त्याची गरज आहे असं वाटतच नाही. पण आय वॉज टोटली अगेन्स्ट द क्लासेस. माझी मुलं कधीच कुठच्या क्लासला गेली नाही आणि क्लासमध्ये जाऊन कोणाचं भलं होतं असं मला नाही वाटत. वाचन म्हणशील तर वाचन नसेल तर काहीच नाही. म्हणजे जो वाचेल तो वाचेल म्हणतात ना, आणि वाचवेलही, ते मला पटलं होतं. आणि मग मी सहज एकदा अविनाश धर्माधिकारी त्यांच्याकडून एकदा हे वाचलं, ऐकलं, आणि मग मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी स्वतः कोर्स केला आणि मग मला ते टेक्निक आहे आणि ते शिकवायला हवं, आणि मग मुलांना याचा खूप फायदा झाला. सेल्फ स्टडी टेक्निकचं सुद्धा होतं, पण ती आता हिस्ट्री झाला. आता मी कुठच्याही शाळेत बोलवलं तरीही याच्यावर बोलायला जात नाही, कारण मला असं वाटतं हे खूप गरजेचं आहे, पण आउट ऑफ डेट झालेलं आहे. त्याची पुनर्स्थापना करायला हवी आहे, पण आता माझ्या डिश म्हणजे आपण म्हणतो ना, नाही मला ते शक्य, कारण वाचन वेगाचा वर्ग घेणं म्हणजे तुम्हाला खूप मोठी तयारी करायला लागते. आता मी विज्ञान खेळणी घेते, त्याची 2 कारणं आहेत. एक, मी शाळेत असताना काय शिकवलं तर अकाउंट शिकवलं, इकॉनॉमिक्स शिकवलं, इंग्लिश शिकवलं, आणि सेक्रेटरी प्रॅक्टिस, या सगळ्यातून मला आता बाहेर पडायचं होतं. हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे मी पोद्दारमध्ये जेव्हा मुख्याध्यापिका होते त्यामध्ये लक्षात आलं की प्रायमरी मधून जेव्हा मूल येतं ना तेव्हा त्याचा पाया कच्चा असतो, काही वेळेला त्याला लिहिता वाचता येत नसतं. म्हणून मी पहिला रिटायर झाल्यानंतर प्रयोग सुरू केला परांजपे विद्यालयामध्ये बॉटम 30 घेऊन, आणि मग मला असं जाणवलं की त्याची लोकांना क्लासची ओढ आहे याची नाही. तो सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला. पण मग मी विज्ञान खेळणी म्हणजे नेमकं काय, तर मला वाटते सगळ्यांना आजकाल गुगलवर तुम्ही गेलात की तुम्हाला विज्ञान खेळणी कोणताही तुम्ही टाका, व तुमचा कोणताही टॉपिक असू देत. अरविंद गुप्ता हे मी त्यांना भेटलेली नाही, पण ही इज माय टीचर. तर एअर शिकवायचे, पाणी त्याचं प्रेशर गुणधर्म शिकवायचे, केमिस्ट्री शिकवायचे. नुसतं तोंडी सांगण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना काही खेळणं, प्रयोग म्हणजे प्रयोगशाळेत नेऊन नव्हे तर मुलांनी प्रत्येकाने करायचे, अनुभवायचे, आणि बनवलेलं खेळणं घरी येऊन जायचंय. याच्यामधून जे विज्ञान मुलं शिकतात त्यांना कदाचित स्पष्टीकरण नाही देता येणार, म्हणजे डोक्यात एवढं पक्क बसतं. म्हणजे मी तुला एक साधं उदाहरण सांगते. एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट, आणि एक असेच कोणतरी एक आले आणि सांगत होते की आम्ही मुलांना एरो काहीतरी आम्ही शिकवणार आहोत, म्हणजे असं ते रॉकेट कसं असतं, विमान कसं असतं, हेलिकॉप्टर कसं असतं, त्याच्यात फरक कसा असेल, मग आम्ही डेमो देऊ, करून घेऊ. आणि त्यांची फी होती 2100 रुपये. आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांनी ते सगळं ऐकून घेतलं, कारण त्यांच्याकडे मी जात नाही, म्हणजे जाते सुट्टीत जाते. मराठी माध्यमात जेव्हा द्यायला आले तेव्हा त्या जे कोणी लेक्चर घेणारे होते ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे मुलं आपापसात काय बडबडतायत, ऐकत का नाहीयेत. मग त्यांनी विचारलं काय रे काय बोलताय. अहो तुम्ही हे जे सगळं बोललायत ना हे आम्ही ऑलरेडी केलंय, अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय कमी ह्याच्यामध्ये, पण मुलं एन्जॉय करतात.
अशी ही वैज्ञानिक खेळणी. कोणताही टॉपिक घ्या तुम्ही, कोणताही टॉपिक, मी तुला म्हटलं तसं की यू कॅन टीच इट, म्हणजे खास करून विज्ञान, गणित, आणि मग ते सांगत असताना मूल्य शिक्षण तुम्हाला आपोआप देता येतं. सिम्पल ऍक्टिव्हिटी असतात. आणि आम्ही थीम पकडतो. तर यावर्षीची थीम आहे पृथ्वीची उपपत्ती झाली कशी, अशी झाली, मग सुरुवातीला जग कसं होतं, मग आता कसं झालं, माणूस शिकला म्हणजे कुठून शिकला, निसर्गातून शिकला, कसा शिकला. तर ह्याच्या साह्याने मग आम्ही पुढे जाणार. आणि ते करत असताना जसं माझ्याकडे खेळणी हा जसा एक प्रकार आहे, तसं माझ्याकडे पंच वेगळ्या प्रकारचे आहेत, त्याचा मी भरपूर वापर करून घेते. त्याचं कॉम्बिनेशन करत करत मग आता गाडी झाली, रॉकेट झालं, पण ते गाडी कशी, तर चाक बघून ते माहितीये, पण रॉकेट कसं झालं त्यांनी एक बघितलं नव्हतं. म्हातारी अशी अशी उडतीये, किंवा ते याचं एक झाड असतं त्रिकोणी, त्याला ऑलरेडी विमानासारखं, लहानपणी त्याला विमानच म्हणायचं, ते उडताय, अरे मला उडता येईल का, पक्षी उडता येईल का. मग असं करत करत मग आपण पुढे 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 जातो. आणि मग त्याच्यामुळे मुलांना ते आवडतं, शिक्षकांना आवडतं. इव्हन मी आता शिबिरामध्ये ज्या आपण स्टोरीज म्हणतो वेगवेगळ्या, म्हणजे फॉक्स अँड द गोट, ऍपल अ डे कीप अ डॉक्टर अवे, अशा असंख्य म्हणी आहेत. त्या म्हणीवर बेस आम्ही सगळी अशी मुलांकडून ऍक्टिव्हिटी करून घेतली. तर अशी मजा असते. मुख्य म्हणजे मी जेव्हा बाकीचं माझं काम किंवा व्हिडिओज आहेत थोडे सिरियस नेचरचे आहेत, मुलांमधला आनंद खूप वेगळा असतो, विसरायला होतं सगळं. सो आय लाईक इट व्हेरी मच. ह्यालाच पुढे जोड म्हणून मी असं विचारेन की आजकालची जी जनरेशन आहे ना, त्यांच्या पुढे अनेक क्षेत्र आहेत, त्यांना हे पण येत असतं, हे पण येत असतं, हे पण येत असतं. त्यामुळे काय होतं की नक्की कुठे त्यांचं एका ठिकाणी एकाग्रता निर्माण झाली पाहिजे किंवा कशावर लक्ष केंद्रित करावं हे नाही कळत. चंचलपणा वाढत जातो. आणि पालकांची पण एका बाजूने पियर प्रेशर असतं की तू हे कर, पण ते त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. तर अशी जी गोंधळलेल्या अवस्थेतली ही जी मुलं आणि पालक आहेत, त्यांना तुम्ही एक शिक्षिका म्हणून, म्हणजे रिटायर झालेला असला तरी एक आई म्हणून आणि जागरूक पालक म्हणून काय सल्ला द्याल? जे मुलांनी मल्टी असावं. कारण आपण म्हणतो ना, जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ ऑल, असावं. लहानपणी जेवढं तुम्हाला शिकता येईल, डान्स असेल, गाणं असेल, पोहणं असेल, सायकलिंग असेल, सगळं घोडेस्वारी असेल, सगळं शिकून घ्यावं. मात्र जसं तुम्ही मोठे जाता, तुमच्या मनामध्ये एक पक्क एम पाहिजे की मला हे सगळं शिकायचंय, पण ते याच्यासाठी शिकायचंय. मला पायलट व्हायचंय म्हणून या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, मला शेतकरी व्हायचंय म्हणून या गोष्टी सगळ्या. आणि बरेच वेळेला मला वाटते मुलांपेक्षा मला पालकांना जास्ती सांगायला आवडेल की हल्लीचे पालक स्वतःच खूप गोंधळलेले आहेत. कारण ते पण वेगळ्या वातावरणात वाढले असतील, आय डोंट नो, पण त्यांनी आधी स्वतःची आयडिया क्लिअर केली पाहिजे. मुलांना फ्रीडम दिलं पाहिजे, काय करायचंय ते आपल्या मतं लागता कामा नयेत. ते होतं आजकाल, नाही असं नाही, पण म्हणजे मी म्हटलं तसं की यू लर्न अ लॉट, असंख्य गोष्टी तुम्ही शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुम्ही तुमचा प्रत्येक मिनिट आणि मिनिट हे वापरलं पाहिजे. आजकाल जो ट्रेंड आहे की टीव्ही बघत बसायचं, उशिरा उठायचं, पालकही कित्येकदा 7-7, 8-8 पर्यंत, तर असं काही नाही. पहाटे उठणं हे कधीच हे करता कामा नये. रात्री झोपायला थोडा उशीर होतो, नो डाऊट, त्याला इलाज नाही, पण जो तुमच्या हातात वेळ आहे, आपण जसं म्हणतो की 1 सेकंद आणि मायक्रो सेकंद सुद्धा गेलेला परत येणार नाही, त्याचा उपयोग कसा करायचा हे पालकांनी शिकलं पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणजे आपण एंगेज राहण्यासाठी सो मेनी वेज आर देअर. म्हणजे मला रिटायर होताना किंचित असं वाटायचं की कसं होईल माझं, आता नाही असं वाटत. आता मला दिवस कमी पडतो, पण हा मल्टीटास्किंग पर्सन, जसं मल्टीटास्किंग पर्सन आपल्या मुलांनी व्हावं आणि पालकांनी स्वतः व्हावं, असं मला वाटतं. खरंच खूप तुम्ही छान आणि मोलाचा सल्ला दिलात पालकांना. कारण आजकालची आमची सुद्धा जी जनरेशन आहे ती थोडी आळशीपणा असलेली, किंवा एक म्हणूया आपण की थोडा आराम करूया, वेळेचं थोडंसं कुठेतरी भान आपल्याला नसतं. पण तुम्ही या सगळ्यांना खूप छान मोलाचा सल्ला दिलाय. आजच्या दिवशी आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने एक वीरमाता म्हणून तुमच्याशी ज्या गप्पा मारल्या त्या खूपच महत्त्वपूर्ण गप्पा होत्या असं मी म्हणेन. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी छान संवाद साधलात, त्याबद्दल वयमकडून तुम्हाला मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. मला वाटते मला पण वयमचे आभार मानले पाहिजेत. कारण आत्ता मी जे काही बडबडले ते माझंच माझ्यापर्यंत राहिलं असतं, तुमच्या माध्यमातून ते अनेकांपर्यंत पोहोचेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात एवढासा जरी फरक पडला ना, तरी मला असं वाटेल की आजचं आपलं संभाषण हे खऱ्या अर्थाने पोहोचलं. खरंच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, बाय. बाय.